नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत. आपण आतापर्यंत गीतेचे 3 अध्याय बघितले, त्याच्यावर जरा चिंतन केलं. आजपासून आपण 4था अध्याय सुरू करणार आहे. तर त्याच्यासाठी आपली सुंदर बहीण आलेली आहे इथे, अवनीताई. आपण जर 4था अध्याय सुरू केला, एक पहिले 4 श्लोक जर म्हटले तर आपण 4 श्लोकांवर मग पुढे चिंतन करू. ठीक आहे, गो अहेड. ओके. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्. विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यौह्येतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परे जन्म विवस्वतः. कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. पुन्हा एकदा आपली इतकी चांगली सुरुवात झाली आहे. हो ना. थँक्यू अवनी. लेट Thank मी you. शुअर. Thank you. ऑल राईट. तर आपण काय करतो प्रत्येक वेळेस की आपल्याजवळ 4 गुरु लोकांनी ट्रान्सलेशन्स करून दिलेत गीतेचे, कारण की आपल्याला संस्कृत येत नाही. आपल्याला म्हणजे मला, तुम्हा सगळ्या लोकांना येत आहे, पण मला येत नाही. भाषेपेक्षा देखील ना, त्या भाषेचा किंवा शब्दांचा किंवा जे सांगितलं गेलंय त्याचा आशय काय आहे, आणि तो आशय आपल्याला कळतोय की नाही, आणि तो कळल्यानंतर तो आपल्या आचरणात येतोय की नाही, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. भाषा कुठली त्याला महत्व नाही आहे. शंकराचार्य सांगतात ना आपल्याला की संप्राप्ते सन्निहिते काले. आता हे संस्कृत माझं शुद्ध नाही बरं का. नाही रक्षते दुक्रुम करणे. म्हणजे आपण जे काही शिकलेलो असतो ना, व्याकरण वगैरे सगळं किंवा भाषा, आपल्याला ते तारून नाही नेऊ शकत. आपण भाषेमध्ये जर अडकलो तर काय होईल की भाषेचं एक अरण्य असतं. इट्स लाईक शब्दजालम महारण्यम असं म्हणतात, राईट. शब्दांच्या जंजाळात जर आपण अडकलो तर काय होईल की त्या शब्दांच्या मागचा जो अर्थ आहे ना, तो आपल्याला नाही कळणार. आणि अर्थ आपल्याला शब्दांच्या मार्फत नसतो कळत, अर्थ आपल्या आतमध्ये प्रकट होत असतो. म्हणजे बघा की आता आपला कार्यक्रम हा मराठीत सुरू आहे ना, तर तुम्हा लोकांना मराठी कळतंय, आणि आपण आजकाल जी मराठी चलनात आहे, जी आपल्या सगळ्यांना सहज समजू शकते, त्या मराठीत आपण हे सगळं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्या मनात जे भाव उठतायत ते भाव तुमच्यापर्यंत सहजपणे पोचले पाहिजेत, हा या साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमागचा उद्देश आहे. आणि माझी मराठी भाषा, जे मोठे मोठे साहित्यिक, कवी वगैरे असे लोक होऊन गेले, त्यांच्यासारखी नाही आहे. माझी मराठी भाषा आपल्या सगळ्यांसारखी, जी रोज आपल्या चलनात आहे त्या चलनातली भाषा आहे. तर तशा भाषेमध्ये समजा आपण गीतेमधला जो अर्थ आहे, जो सारगर्भित अर्थ आहे, तो जर समजून घेतला, म्हणजे भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं, आणि मग ते सगळं अर्जुनाने ऐकल्यानंतर, त्याला ते समजल्यानंतर त्यांनी काय केलं. आता अनेक लोक सांगतील की गीता ही युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी आहे, म्हणजे इट एनकरेजेस व्हायलेन्स. असं नाही आहे. गीता डज नॉट एनकरेज व्हायलेन्स. गीतेमध्ये देखील अहिंसा या शब्दावर आणि अहिंसा या विचाराबद्दल खूप चिंतन झालेलं आहे. आणि जे अर्जुनानी आदिभौतिक युद्ध केलं ते युद्धासाठी नव्हतं, ते शांती प्रस्थापित करण्यासाठीच होतं. आणि भगवंतानी त्याला काय सांगितलं की तू अशांत मनाने युद्ध नको करू, तू पहिले योगस्थ हो, योगस्थ कुरु कर्माणी. पहिले तू योगस्थ हो.
So once you settle down in your own mind, then you can go and fight the war. आपण समजा मनामध्ये शांत नसलो, आपल्या मनामध्ये जर चलबिचल सुरू असली, तर आपण युद्ध देखील बरोबर नाही करू शकणार. युद्ध करण्यासाठी देखील मन अतिशय शांत, एकाग्र, खंबीर असावं लागतं. नाही तर आपल्याला युद्ध नाही करता येणार. अर्जुनाची नेमकी हीच अवस्था झाली होती की युद्ध करण्यापूर्वी त्याला फार उत्साह होता, परंतु ज्या क्षणी युद्ध सुरू होणार त्या क्षणी कृष्णाने त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला. काय निर्माण केला की तू ज्या लोकांशी लढणार आहे असं म्हणतोय आणि जे तुझ्या सगळे समोर उभे आहेत त्या शत्रूंशी तुला नाही लढायचंय, तुला आपल्या लोकांशी लढायचंय. आपले म्हणजे कोण? की आपलेच गुरु, आपल्या वडिलांचे काका, आपले चुलत भाऊ, आपले सगळे नातेवाईक यांच्याशी लढायचं. तर अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम काय निर्माण झाला की हे सगळे जे समोर दिसत आहेत मला शत्रू, ते फार आतताई आहेत. ते मूर्ख आहेत, ते गाढव आहेत, ते मूढ आहेत, मोहित आहेत. त्यांना समजत नाही ते काय करतात. परंतु मी तर शहाण आहे. ते जरी मूर्ख असले तरी सुद्धा मी तर शहाण आहे ना. मग मी यांना का बरं मारू? मी अहिंसेचा मार्ग स्वीकारतो आणि मी आता हिमालयात जाऊन बसतो, मी भिक्षा मागतो. अशा प्रकारचा सगळा युक्तिवाद अर्जुनाने करून बघितला. परंतु भगवंताने त्याला सांगितलं की हा युक्तिवाद ना चुकीच्या फंडामेंटल अझम्पशन्सवर आधारित आहे. यू आर आर्ग्युइंग विथ मी बेस्ड ऑन सर्टन फंडामेंटल रॉंग अझम्पशन्स. आणि ते रॉंग अझम्पशन्स कुठले आहेत? रॉंग अझम्पशन हे आहे, पहिलं रॉंग अझम्पशन हे आहे की हा देह म्हणजे मी आहे. आता हा देह मी आहे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हा आपल्यापैकी सगळ्यांना हा अनुभव नेहमी येतो, मला पण येतो आता की हा देह म्हणजे मी आहे, कारण की मला या देहातनं सगळा अनुभव येतो. ठीक आहे. प्रॉब्लेम कुठे सुरू होतो की फक्त हाच देह मी आहे आणि हे जे सगळे देह दिसत आहेत समोर हे मी नाही. हा जो आप-पर भाव आहे, ह्या आप-पर भावामुळे महाभारत होतं. जर आपलेपणा असला तर मग महाभारत नको व्हायला. परंतु आप-पर भाव जेव्हा आहे तेव्हा महाभारत होतं. आता पहा की आपलेपणासाठी मल्टिप्लिसिटी नको किंवा डायव्हर्सिटी नको असा काही भाग नाही. आता म्हणजे पहा की समजा माझ्या डाव्या हाताला इथे खाज सुटली, तर माझा उजवा हात इकडनं असा येतो आणि तिथे खाज होतो. मग या डाव्या हाताला बरं वाटतं. तर आता हा डावा हात ह्या उजव्या हाताला थँक्यू म्हणेल का? की थँक्यू तुम्हाला इथे येऊन खाजवलं म्हणून? नाही, कारण की हा डावा हात आणि हा उजवा हात, ह्या दोन हात जरी वेगळे दिसत असले तरी सुद्धा हे दोन्ही एका शरीराचे भाग आहेत. जेव्हा वेगळेपण दिसत असलं तरी देखील एकत्वाची भावना असते किंवा त्या दोन्ही एकाच वस्तूचे भाग असतात. तेव्हा त्या दोन भागांमध्ये न द्वंद्व होऊ शकतं, न कुठल्याही प्रकारचा विरोध होऊ शकतो. आपल्या इथे आपली समस्या काय आहे? आपली समस्या ही आहे की आपण स्वतःला हा संकुचित देह मानून बसलेलो आहोत आणि ह्या जगाला सत्य मानून बसलेलो आहोत. इतर सगळ्या लोकांना आपल्यापेक्षा वेगळं मानून बसलेलो आहोत. अशा प्रकारचा भ्रम जेव्हा आपल्या मनात असेल तेव्हा महाभारत होणारच आहे. त्याला आपण कोणी नाही थांबवू शकत. तर त्याच्यासाठी भगवंतानी अर्जुनाला सांगून बघितलं की हे पहा, तू म्हणजे काही हा देह नाही आहे. तू शुद्ध आत्मस्वरूप आहेस. आणि आत्मा ज्याचा कधी जन्म पण होऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन घडू शकत नाही आणि ज्याचा मृत्यू होऊ शकत नाही, असा तू आहेस. त्यामुळे तू जर असं समजत असशील की तू ह्यांना मारतोय, असं नाहीये बरोबर. आणि तुझा आत्मा वेगळा आणि इतर सगळ्या लोकांचे आत्मे वेगळे, असं नाही. म्हणजे आत्मा हा एकच आहे. त्याच्या अभिव्यक्ती वेगळ्या वेगळ्या होऊ शकतात. The same supreme reality can manifest itself in different forms, and not just human forms, but also in myriad forms. म्हणजे असंख्य अनंत
त्याच्या प्रतिकृती किंवा त्याचं प्रगटीकरण होऊ शकतं. अगदी साध्या सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम पासून, म्हणजे अमिबा म्हणा, कोलाय म्हणा, तिथपासून ते मनुष्यापर्यंत ज्या काही 84 लक्ष योनी आहेत असं म्हणतात. 84 लक्ष योनी आहेत किंवा नाही मला माहित नाही. त्याच्यापेक्षा कमी आहेत किंवा माहित नाही, जास्त आहेत किंवा माहित नाही. त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहेत. तेव्हा कदाचित असा एक नंबर त्यांच्या डोक्यात असेल, की असं म्हटलं की लोकांना असं वाटलं की हा खूप 84 लक्ष म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये, जेव्हा ज्या काळामध्ये हा शब्द आला किंवा ही संख्या आली 84 लक्ष. 84 लक्ष म्हणजे 84 लक्ष आहे, ते असे एकही जास्त नाही कमी नाही असं दिसतं. म्हणण्याचा अर्थ हा आहे की अनेक रूपांमधून तेच सत्य प्रगट होतं. द सेम रियालिटी appears in myriad forms depending upon how it comes together. आधीच्या काळी या लोकांना, जे द्रष्टे होते, आपले ऋषी होते, त्यांना असं लक्षात आलं की ही सगळी जी प्रकृती आहे, the world we see around us, it is constructed, created, sustained based on 3 gunas, 3 गुण, सत्व रजतम. ह्या 3 गुणांवर आधारित हे सगळं जग आहे, हे त्यांना लक्षात आलं. आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्यांचं जेव्हा संतुलन असतं, त्यानुसार जे काही घडेल ते घडतं. तर जेव्हा रजोगुणाचा प्रभाव वाढतो, जेव्हा ऍक्टिव्हिटी टेक्स ओव्हर, ती ऍक्टिव्हिटी जर सत्वगुणाच्या अधिष्ठानावर असली तर ती ऍक्टिव्हिटी चांगल्या दिशेने जाते. परंतु तीच ऍक्टिव्हिटी जर तमगुणाच्या आधारावर असली तर मग ती चुकीच्या दिशेने जाते. ऍक्टिव्हिटी इटसेल्फ इज नॉट बॅड. म्हणजे जगामध्ये ऍक्टिव्हिटी घडत असते सारखी, त्याला आपण काहीच नाही करू शकत. परंतु नैसर्गिक जगामध्ये किंवा आपण म्हणू की भगवंतानी तयार केलेल्या जगामध्ये, प्रकृतीने तयार केलेल्या जगामध्ये जे काही घडतं, ज्या काही क्रिया घडतात, त्या सत्वगुणावर आधारित असतात. दे हॅपन अकॉर्डिंग टू सर्टन नॅचरल लॉज अँड दोज लॉज आर इनव्हायलेबल. त्याच्यानुसार सृष्टी गेले कित्येक अब्जावधी वर्ष सुरूच आहे ना. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या चुकीच्या समजांनुसार कर्म करायला घेतो, तेव्हा मग त्या कर्मामुळे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. हा सगळ्याचा सगळा अनुभव मला स्वतःला आलेला आहे आणि माझ्यासोबत इतर अनेक आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांना पण आलेले. आणि स्वतःवर जे प्रयोग केले त्याच्यावरून जे काही निष्कर्ष काढले गेले किंवा जे निघाले, जेव्हा लक्षात आले, निष्कर्ष काढले म्हणजे काय की आपलं चित्त शुद्ध झालं. म्हणजे हे निष्कर्ष आधी नव्हते असं नाहीये. जगामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या ज्या नियमांनुसार घडत असतात, ते नियम त्रिकालाबाधित आहेत. ते तर चालूच आहे ना. म्हणजे न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं म्हणतात. गुरुत्वाकर्षण त्याच्याही आधी होतं ना, त्याला फक्त दिसलं ते. त्याचप्रमाणे या जगामध्ये जे सगळे नियम आहेत, ज्या नियमांच्या आधारावर हे सगळं जग चालतं, ते सगळे नियम आपल्याला माहिती असो किंवा नसो तसेच असतात ना. तर ते नियम काय आहेत हे जर आपण शोधून काढलं किंवा हे जर आपल्याला लक्षात आलं, केव्हा लक्षात येईल? जेव्हा आपलं चित्त शुद्ध असेल तेव्हा, जेव्हा आपलं डोकं शांत असेल तेव्हा. तशा प्रकारे जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर मग आपण स्वाभाविकपणे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू किंवा तशा प्रकारे राहण्याचा प्रयत्न करू. कारण की तशा प्रकारे राहिल्यामुळे आपल्याला जीवनाचा उत्कृष्ट, अत्युच्च आनंद अनुभव मिळू शकतो. तर हा जो आनंद आणि अनुभव मला थोडाफार प्रमाणात आलेला आहे, तो आनंद इथे त्याचं विवेचन करून सांगण्याचा प्रयत्न आहे. तर त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 अध्याय बघितले गीतेचे. 4थ्या अध्यायात भगवान म्हणतात की योग हा अविनाशी, मी स्वये सूर्यास बोलिलो, मनुस बोलिला सूर्य, तो इक्ष्वाकूस त्यापरी. आता
हे जे सगळं समजावून सांगितलं यांनी कर्मयोग मागच्या अध्यायामध्ये, तर ते पहिले मी कुणाला सांगितलं? सी आय एम द लॉ. भगवान इज सेइंग, कृष्ण काय म्हणतोय की हा सगळा योग जो आहे ना तो म्हणजे मीच आहे. तर सगळ्यात आधी मी हा योग सूर्याला शिकवला, कर्मयोग. कर्मयोग सूर्याला कसा शिकवला? सूर्य काय करतो? सूर्य रोज सकाळी उगवतो. म्हणजे उगवतो असं आपल्याला वाटतं, ठीक आहे ना. पण खरं तर सूर्य काहीच करत नाही. सूर्य जिथे आहे तिथेच. त्याच्या प्रकाशामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडायला लागतात. म्हणजे सूर्य कर्म करताना दिसत नाही, परंतु त्याच्या केवळ असण्यामुळे अनेक प्रकारच्या क्रिया, अनेक प्रकारची कर्म घडतात. सूर्याला जर आपण विचारलं की सूर्य तू काय करतो? मग मी तर काहीच नाही करत. मी तर फक्त आहे. आय जस्ट एम. अँड जस्ट बिकॉज आय एम, एव्हरीथिंग अराउंड मी हॅपन्स. ह्याच प्रकारे ना संत महात्मे जे असतात ना ते लोकांचं कल्याण करत नाहीत. त्यांच्या केवळ असण्यामुळे लोकांचं कल्याण होतं. हा खरा कर्मयोग आहे. याच्यामध्ये जो करणारा आहे किंवा ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय तो काही करताना दिसतच नाही. बिकॉज ऑफ whom everything seems to be happening is actually doing nothing. And even if he appears to be doing something, he won't feel that he is doing anything. म्हणजे याचं जे उत्तम उदाहरण असतं ते म्हणजे आई आपल्या मुलासाठी जेव्हा काही करते, तेव्हा आई काय म्हणेल की त्या मुलाबद्दल माझ्या मनामध्ये इतकं प्रेम आहे की माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलासाठी घडतात. सो ऑल ऑफ हर कर्म इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ द डीप लव्ह अँड अफेक्शन शी हॅज फॉर द चाइल्ड. त्याच्यामुळे तिला थकवा वाटतच नाही. या सगळ्या गोष्टी आपोआप घडतायत त्या प्रेमामुळे. तर अशा प्रकारे समजा आपल्या जीवनातली सगळी कर्म सहजपणे घडली, प्रेमावर आधारित असली, निस्वार्थ प्रेमावर आधारित असली, सेवाभावाने केली गेली, तर जी व्यक्ती ती कर्म करते तिला ती कर्म मी करतोय अशी भावना येणारच नाही. आणि जर आपल्याला आपण एखादी गोष्ट करतोय अशी भावना आली नाही ना तर त्याचा थकवाच नाही येत. बिकॉज यू आर डुईंग इट विथ ग्रेट जॉय. लहान मूल खेळतं कसं? लहान मूल जेव्हा खेळतं ना तेव्हा ते स्वतःला विसरून जातं त्या खेळामध्ये. त्याच प्रकारे कर्मयोगी जो आहे ना तो त्याचं कर्म म्हणजे खेळ असं समजतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या हातनं जे कर्म घडतं ते तो स्वतः करतो असं त्याला वाटतच नाही. ही जस्ट डज एव्हरीथिंग ही डज विथ ग्रेट जॉय. ग्रेट जॉय. तर अशा प्रकारे सूर्याला हा योग पहिल्यांदी भगवंतांनी सांगितला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो मनूला सांगितला. मनू म्हणजे कोण? मनू इज द वन हू कॅन थिंक. मनन करणारा तो मनू. मनू नावाचा एखादा व्यक्ती कुठेतरी होता आणि मग त्यांनी हे सगळं जग तयार केलं वगैरे असं काही नाही. मनू म्हणजे आपण स्वतःच आहोत. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं तात्पर्य काय आहे की आपल्याला हे कळावं की सत्य काय आहे. आणि सत्य समजा आपण एकाच वाक्यात सांगून दिलं, तत्वमसी, तू स्वतः परमात्मा आहेस, तर ते समोरच्याला ते पटलं पाहिजे ना. आता परवा एक मी गोष्ट ऐकली पहा की त्याच्यामध्ये एक माणूस होता. तो गेला एका आश्रमामध्ये किंवा एक गुरु त्याला भेटला कोणीतरी. तर त्यांनी त्या गुरुजींना विचारलं, गुरुजी मुझे थोडा ज्ञान दो. तर गुरुजींनी त्याला सांगितलं की तत्वमसी. तर म्हणे याने क्या? तुम खुद परमात्मा हो. तो म्हणे की हट, ऐसा नहीं हो सकता. मैं परमात्मा थोडी हूँ, मेरे को पता है मैं कौन हूँ, मैं तो बेवकूफ हूँ. म्हणून मग तो माणूस एका आश्रमात गेला. त्या आश्रमामधले जे गुरुजी होते ना त्या गुरुजींना ही सगळी कथा त्यांनी सांगितली. म्हणे की मला गुरु करायचं आहे आणि मी असं असं हे कोणीतरी संन्यासी आमच्या गावात आले होते, त्यांना मी हा प्रश्न विचारला तर त्यांनी मला असं सांगितलं. तर मला तर बिलकुल पटलं नाही. म्हटलं ते बिलकुलच खरं नाही वाटत मला. तर बरोबर आहे म्हणे, बरोबर आहे, करेक्ट आहे. तू कुठे परमात्मा आहेस? तू तर बेवकूफ आहे. तर मला जर ज्ञान व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर तो म्हणे की तू एक काम कर, आमच्या इथं ना मागे आश्रमामध्ये गोशाळा आहे.
त्या गोशाळेमध्ये तू जा, त्या गोशाळेमध्ये तिथल्या ज्या गायी असतील त्या सगळ्या गायींची सेवा कर. त्यांना तू व्यवस्थित स्वच्छ ठेवत जा, त्यांची रखवाली कर, त्यांची साफसफाई कर, त्यांचं मलमूत्र साफ कर, दोहन करत जा, दूध घेऊन येत जा, व्हॉट एव्हर गवळ्याचं जे काम असतं ना ते काम गोठ्यातलं ते तू कर. म्हणे की ठीक आहे महाराज, किती दिवस करू? 12 वर्ष कर म्हणे. 12 वर्ष म्हणजे एक तप, 1 तप. तुला तप करावं लागेल ना, त्याच्याशिवाय तुला ज्ञान कसं होईल? तर तो म्हणतो ठीक आहे करू. असं करत तो 12 वर्ष त्या गोठ्यामध्ये काढतो. आणि मग 12 वर्ष झाल्यानंतर मग तो गुरुजींकडे पुन्हा येतो, म्हणतो की गुरुजी आता मला ज्ञान द्या. तर गुरुजी म्हणतात की अरे तू तर तुझ्या अंगाला असा सगळा शेणाचा वगैरे वास येतोय, तू जाऊन जरा स्वच्छ बिच्छ होऊन मग येते, मग आपण पाहू. तो जातो छान आंघोळ वगैरे करून परत येतो. म्हणतो आता सांगा गुरुजी. तर गुरुजी त्याला सांगतात तत्वमसी. अरे म्हणे, त्या जुन्या गुरुजींनी पण तुम्हाला तेच सांगितलं होतं म्हणे, तुम्ही मला हे पुन्हा सांगताय म्हणे, आणि 12 वर्ष तुम्ही मला हा सगळा तुरुंगवास भोगायला लावला, असं का बरं केलं? तर म्हणे हे बघा, जेव्हा तू त्या गुरुजींना विचारलं होता ना, तेव्हा देखील तू परमात्माच होतास आणि आता देखील तू परमात्माच आहेस. तर तुझ्या मानण्यानी किंवा न मानण्यानी, तुला माहिती असण्यानी किंवा माहिती नसण्यानी तू परमात्मा आहेस हे सत्य बदलतं का? नाही. पण मग तुम्ही मला 12 वर्ष का बरं जेलमध्ये टाकलं? तर म्हणे कारण की तू त्या महात्म्याचा अपमान केला होता म्हणून. He told you the truth, but you did not believe him. Whether you believe in it or not, whether you like it or not, whether you know it or not, whether you agree with it or not, you are Paramatma. हे तर सत्य आहे ना. याच्यावर माझा विश्वास नसला तर काय काय होईल? काय होईल की मी दुःखी होईन, अजून काही नाही होणार. कारण की मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव आलेला नाहीये किंवा पटलेलाच नाहीये. म्हणजे मी स्वतःला हा देह मानून बसलेलो आहे. जोपर्यंत मी या भ्रमात राहीन, तोपर्यंत कोण मला वाचवू शकेल? कोणी मला नाही वाचवू शकणार. आपण मागच्या एका कुठल्यातरी कार्यक्रमात म्हटलं होतं, की जो आपल्याला शिकवतो, तो आपला गुरु नसतो. आपण ज्याच्याकडनं शिकतो, तो आपला गुरु असतो. तर आपल्याला कुठून शिकायचं आहे? आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक अनुभवावरनं शिकायचं. जर आपण आपल्या आजूबाजूला बघितलं, आपल्या सगळ्या अनुभवांना जर आपण पडताळून बघितलं, इफ वी अॅनलाइज ईच वन ऑफ आवर एक्सपिरियन्सेस क्रिटिकली, आपल्या सगळ्या अनुभवांचं जर आपण विश्लेषण केलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की हा देह म्हणजे मी नाही आहे. कारण की हा देह तर सारखा बदलतोय ना. लहानपणापासून ते आत्तापर्यंत किती वेळा बदललाय देह? असंख्य वेळा, अनंत वेळा. कारण की दर क्षणी बदलतोय. दर क्षणी बदलतोय. आत्ता माझा देह जो 15 मिनिटापूर्वी होता, तो आता नाहीये. त्यातले अनेक ॲटम्स आणि मॉलिक्युल्स रिसायकल झाले, चेंज झालेत, पर्ज झालेत. काही ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आत आले, काही ॲटम्स आणि मॉलिक्युल आतनं बाहेर गेले. सो दिस बॉडी हॅज चेंज्ड इन द लास्ट 15 मिनिट्स, लास्ट हाफ एन अवर. पण मला तर माझ्यामध्ये काही बदल झाल्याचा, बदल घडल्याचा अनुभव नाही येत. मला असं वाटतं की जो मी 15 मिनिटापूर्वी होतो तोच आत्ता आहे. जो मी 15 वर्षापूर्वी होतो तोच आत्ता आहे. तर काय बदलतंय आणि काय बदलत नाहीये? तर जो अनुभव करता आहे, the sentient aspect of my being is observing the insentient aspect of my being. Okay? The sentient aspect of my being appears to be immobile or non-moving. It appears to be steady, akshara. And the changing aspect of my being, whatever I see around me, which appears to be changing, that is the insentient aspect of my being, akshara. तर क्षर आणि अक्षर या दोनचं इल्युजन माझ्या मनामध्ये तयार होतं when I am in the waking experience. And that illusion is not right. अर्थात this is going to be the theme of our entire चिंतन. कारण की this is the crux of गीता. This is what we need to understand. आणि याचा सगळ्याचा जो उहापोह आहे किंवा ह्याच्या सगळ्याचं जे डिस्क्रिप्शन आहे, सगळी जी चर्चा किंवा विवेचन आहे, ते सगळं 15व्या अध्यायात येणार केव्हा तरी. परंतु आपल्याला त्या दिशेने जायचंय.
म्हणजे पुष्कळदा मला असं वाटतं की अरे मी सिनेमाचा शेवट पहिले सांगतोय आणि नंतर फ्लॅशबॅक मध्ये हा सगळा सिनेमा सुरू आहे आपला. पण काय आहे की जर आपल्याला काय शिकायचंय हे जर माहिती असलं ना की दिस इज द गोल, तर ठीक आहे, आता आपल्याला ते कळत नाहीये, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. परंतु त्या दिशेने आपलं सगळं चिंतन होत आहे की नाही पडताळून बघण्यासाठी आय ऑलवेज कीप ट्रॅक ऑफ दॅट. म्हणजे गाणारा जो माणूस असतो ना शास्त्रीय संगीत, त्याचा एक षड्ज असतो, सा, त्याच्यामध्ये तानपुरा लागलेला असतो, बरोबर आहे. तर सगळीकडे गाणं करून आल्यानंतर शेवटी तो येऊन पुन्हा सावर येतो आणि ही वॉन्ट्स टू मेक शुअर दॅट तो सा पकडलेला आहे त्यांनी व्यवस्थित. तर आपला हा जो सा आहे ह्या सगळ्या चिंतनातला, तो सा हा आहे की आपल्याला 15व्या अध्यायामध्ये जे फायनली सांगितलंय भगवंतानी, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, मी स्वतः मी जाणण्यायोग्य आहे. वी ऑल हॅव टू अंडरस्टँड हू वी आर. देर आर नो मोर दॅन वन आयज. आय इज ओनली वन. मी जो आहे तो एकच आहे. म्हणजे आता मी समजा आपली जी अवनीताई आहे तिला जर विचारलं की अवनीताई तुझं नाव काय आहे, तर अवनीताई काय म्हणेल की माझं नाव अवनी आहे. ठीक आहे. माझं नाव अवनी आहे ह्या वाक्यातलं मी, आणि समजा मी म्हटलं की माझं नाव विक्रम आहे, तर त्या वाक्यातला मी तो एकच आहे. ते दोन मी वेगळे वेगळे नाही आहेत. धिस वी नीड टू अंडरस्टँड. व्हेन वी अंडरस्टँड दिस, हे जर आपल्याला कळलं ना की माझा मी वेगळा आणि इतरांचा मी वेगळा असं नाही आहे, हे जर कळलं, तर मग या हाताला या हाताने मारलं काय आणि खाजवलं काय एकच गोष्ट आहे, नाही का. तो मी जर एक रूप आहे हे जर कळलं, त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याच प्रकारच्या डिव्हिजन्स नाही आहेत, भाग नाही आहेत, हे जर कळलं, तर मग युद्ध नाही होऊ शकत. पण जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत युद्ध अनिवार्य आहे, अटळ आहे. आणि असं युद्ध आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सारखं 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 येत असतं, रोज येत. पण त्याला आपण कसं तोंड देतो? जर आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर ठामपणे बसलेलो असू, स्थित असू, जर आपली बुद्धी स्थिर झालेली असेल, जर आपली प्रज्ञा स्थित झालेली असेल, तर आपल्याला जीवनामध्ये आपल्या समोर येणाऱ्या ज्या काही घटना असतील किंवा जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू. त्याच्यामुळे आपण गर्भगळीत नाही होणार. आपल्या हातातून धनुष्य खाली गळून नाही पडणार. हा या सगळ्या गीतेच्या चिंतनाच्या मागचा मूळ उद्देश आहे. मूळ उद्देश आहे. आता ह्या पहिल्या श्लोकाचं प्रभुपाद काय ट्रान्सलेशन करतात पहा. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. है ना. The personality of Godhead, Lord Krishna said, I instructed this imperishable science of yoga to the sun god, Vivaswan. And Vivaswan instructed it to Manu, the father of mankind. And Manu in turn instructed it to Ikshvaku. Ikshvaku was supposed to be the king in the Raghukul. म्हणजे त्या इक्ष्वाकू घराण्यामध्ये शेवटी इव्हेंच्युअली रामाचा जन्म झाला होता असं म्हणतात, राईट. तर आपले जे बंधू आहेत किशोरजी कुलकर्णी, ते मुक्तछंद मध्ये काय म्हणतात की श्रीकृष्ण म्हणती मी सांगितला पूर्वी हा योग विवस्वान सूर्याला, त्याने सांगितला मग तो मनुसी, मनूने तो उपदेशिला इक्ष्वाकुसी. हे त्यांचं मुक्तछंद आहे. आणि वृत्तबद्धमध्ये काय म्हणतात पहा. विवस्वान सूर्यासी मी वर्णियेला, असे योगची शाश्वता जाणयाला. विवस्वान सांगे मनुसी पुढे तो, मनूने इक्ष्वाकुला वर्णिला तो. तर
असे आपण 2-3-4 लोकांचे ट्रान्सलेशन बघितले. आता शेवटी आपले जे गुरु आहेत, परम गुरु ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्याकडे आपण येऊ आणि ते काय म्हणतात या श्लोकाबद्दल. अध्याय जो 4था आहे त्याच्याबद्दल त्यांनी किती इंट्रोडक्शन दिलंय पहा. तर आता आपण त्या सगळ्या ओव्या म्हणण्याचा प्रयत्न करू. त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे हा पहिला श्लोक सुरू होण्यापूर्वी इंट्रोडक्शन 17 ओव्यांचे. पहा बरं किती टाइमपास आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं पुस्तक संपेपर्यंत आपल्याला किती दिवस लागणार आहेत? नो आयडिया. डू वी केअर? ॲब्सोल्युटली नॉट. जोपर्यंत आपल्याला दर शनिवारी हा 1 तास अतिशय आनंदात जातोय, तोपर्यंत हा गीतेचा अभ्यास कधी पूर्ण होणार आहे, अशा प्रकारची शंका आपल्यामध्ये यायलाच नको आपल्या मनामध्ये. जोपर्यंत सुरू आहे चिंतन तोपर्यंत छान मस्त सुरू आहे, है ना? श्री गणेशाय नमः. आज श्रवणेंद्रियाला पहा सुकाळ लाभला, कारण त्यासी मिळाला ठेवा गीते सारिखा. आज श्रवणेंद्रियाला पहा सुकाळ लाभला, किती चांगला काळ आला, कारण त्यासी मिळाला ठेवा गीते सारिखा. आश्चर्याचे गोड स्वप्न पुरते खरे होऊन, ठाकावे पुढे येऊन तसे आज जाहले हे. आश्चर्याचे गोड स्वप्न पुरते खरे होऊन, ठाकावे पुढे येऊन तसे आज जाहले हे. आपल्याला पुष्कळदा समजा स्वप्नामध्ये असं वाटलं की आपल्याला लॉटरी मिळाली आणि जर खरंच लॉटरी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी, तर किती चांगलं होईल. तर तशा प्रकारे ही गीता आपल्यासमोर उभी झाली आहे. स्वप्नात आली होती आणि खूप चांगली वाटली होती आणि आता ती प्रत्यक्ष आपल्या समोर येऊन उभी आहे. तसं आज झालं. आधी विवेकाचे कथन जगदीश करी प्रतिपादन, आणि भक्ताग्रणी अर्जुन औत्सुक्याने ऐकत होते. आधी विवेकाचे कथन म्हणजे हा सगळा विवेक सांगून झालेला आहे आतापर्यंत 1, 2, 3 अध्यायांमध्ये, राईट. आणि भक्ताग्रणी अर्जुन, भक्ताग्रणी म्हणजे भक्तांच्या अग्रणी, म्हणजे ही सिटिंग ॲट द फ्रंट ऑफ द लाईन ऑफ ऑल द भक्त. या भक्तांच्या मधला जो पहिला आहे अग्रणी, फर्स्ट वन, तो औत्सुक्याने ऐकतो. त्याला उत्सुकता आहे सगळं ऐकून घेण्याची, समजून घेण्याची. तसे अर्जुन जर आपण झालो तर आपल्याला ही सगळी गीता कळेल आणि आपल्याला ह्याच्यातनं खूप असीम आनंदाचा अनुभव येईल. जैसा पंचमस्वरा मंजुळ लाभावा की परिमळ, सुवासा रुची तैसा मेळ जाहला या कथे ठाई. आता बघा की हा पंचम स्वर जो आहे ना, तो अतिशय मंजुळ कसा असतो बघा, की पंचम स्वर ज्याला संगीत कळतं ना त्याला हे कळेल की आता ज्या स्वरामध्ये हे सगळं सुरू आहे, मी या एका स्वरामध्ये हे सगळं बोलतोय, राईट. सा सा रे ग म प प प प प प. ह्या प वर जेव्हा तो न्यास होतो तेव्हा त्या पंचमाचा जो नाद आहे तो फार मंजूळ आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा जो पंचम आहे ना, तो काही काही रागांमध्ये ना अतिशय अतिशय मंजूळ आणि अतिशय सुंदर, म्हणजे आपल्या अंगावर रोमांच उभे करेल असा लागतो. तर माझ्या आवडीचा जो राग आहे ज्याच्यामध्ये पंचम मला अतिशय आवडतो, तो राग आहे तोडी, म्हणजे मियाकी तोडी. तर आता मी तुम्हाला जे सगळे स्वर म्हणून दाखवले ते सगळे शुद्ध स्वर होते. सा रे ग म प, हे सगळे शुद्ध स्वर होते, राईट. हे सगळे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत. पण तोडी रागामध्ये असं नाही. तोडी रागामध्ये कोमल ऋषभ आहे, कोमल गंधार आहे आणि तीव्र मध्यम आहे. सा रे सा, हा सा आहे ना आपला, हा सा आहे. नंतर रे, हा रे कोमल आहे. त्याच्यानंतर जसं तोडी राग पुढे जातो न, मला आता एकदम ना, मी शुद्ध स्वर सगळे गायलो ना, त्यामुळे एकदम हे कोमल स्वर एकदम येत नाही कधी कधी. न न न न न न न न न न, सा रे ग, हा ग पण कोमल आहे. न न न न, त्याच्या पलीकडे ना आता जातच नाही मला काही, म्हणजे पुढे जाण्यासारखं मी काही गायक नाही आहे, पण मला हा आवडतो.
न न न न न न सा रे ग म ध नी सा सा रे ग म ध नी सा. हा जो ध आहे हा कोमल आहे आणि नी जो आहे तो तीव्र आहे, म्हणजे शुद्ध नी आहे सा. आणि मग याच्या अवरोहामध्ये पंचम लागतो. सा रे ग म ध नी सा सा नी ध प म ग रे रे ग रे सा. तर अर्थात माझ्या गाण्यामध्ये ती मजा नाहीये किंवा तो जो एक भाव किंवा जे यायला पाहिजे ते माझ्या गाण्यात नाही येणार, कारण की मी काही गायक नाहीये. परंतु ह्याच्यामधला जो पंचम आहे, तो पंचम मला स्वतःला खूप आवडतो. तर तुम्ही कोणाचंही चांगल्या चांगल्या गायकांचं गाणं ऐका, YouTubeवर तुम्हाला मिळेल. मी काही गायक नाही. तर त्याच्यामधला जो पंचम आहे तो कसा लागतो आणि तो कसा मंजूळ आहे, त्याचा तुम्ही अनुभव घ्या एकदा. तुम्हाला खूप चांगला वाटेल तो. हं. जैसा पंचमस्वरा मंजुळ लाभावा की परिमळ सुवासा रुची तैसा मेळ जाहला या कथेठाई. तर ही जी कथा जी आहे ती सगळी आपल्याला त्या गाण्यामध्ये जसा पंचम स्वर मंजूळ वाटतो तसं आपल्याला वाटायला पाहिजे. मला तर वाटतं बा. तर तुम्हाला वाटतं की नाही मला माहित नाही. कशी अपूर्वता सुदैवाची की गंगा लाभे अमृताची वा जपादी पुण्ये श्रोत्यांची आज आली फळा इथे. कशी अपूर्वता सुदैवाची म्हणजे आपलं जे दैव आहे ते चांगलं झालं, सुदैव. की गंगा लाभे अमृताची, आपल्याला अमृताची गंगाच लाभली. वा जपादी पुण्य श्रोत्यांची म्हणजे हे जे सगळे श्रोते आहेत, इन्क्लुडिंग विक्रम पत्रकने नावाचा श्रोता, त्यांनी जे जपादी जे काही व्रत वैकल्य केलेली असतील आधी, आज आली फळा इथे. तर असं आज होत आहे असं ज्ञानेश्वर चौथ्या अध्यायाच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगतात. अजून चौथा अध्याय सुरू नाही केलाय. आता म्हणून सर्वेंद्रियांनी शिरून एक बसावे कानी मग ऐकावा गीता रूपांनी सुख संवाद कृष्णांचा. म्हणून सर्वेंद्रियांनी आपली सगळी इंद्रिय एकवटून आपण समजा कानात आणली. शिरून एक बसावे कानी मग ऐकावा गीता रूपांनी सुख संवाद कृष्णांचा. म्हणजे कृष्ण आपल्याला जे सांगतोय ते आपली सगळी इंद्रिय आपण, म्हणजे आपली जी सगळी ज्ञानशक्ती आहे ती सगळी ज्ञानशक्ती आपण आपल्या श्रवणेंद्रियामध्ये म्हणजे आपल्या कानामध्ये एकवटून जर बसलो आणि हे जर ऐकलं तर कसं होईल. तसं आपण करावं असं ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. तई निवृत्तीनाथ म्हणाले हे पाल्हाळ पुरे झाले सांग त्वरित जे बोलले श्रीकृष्ण अर्जुन आपसात. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज इतकं सगळं इंट्रोडक्शन देतात ना, तर त्यांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ ते त्यांना सांगतायत की अरे तू इतका टाइमपास नको करू जसं मी आता इतक्या वेळ टाइमपास केला. अजूनपर्यंत आपण त्या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये शिरलेलोच नाहीये ज्ञानेश्वरांच्या कृपेने, राईट, नॉट माय फॉल्ट. तर ज्ञानदेव बरे म्हणून करू लागले वर्णन संजय धृतराष्ट्राकारण असे म्हणाला ते वेळी. ज्ञानदेव म्हणाले ठीक आहे, बरं आहे, ओके, मी स्टार्ट करतो आता, सुरू करतो. करू लागले वर्णन संजय धृतराष्ट्राकारण असं म्हणाला. संजयाने धृतराष्ट्राला हे सगळं सांगितलं. स्वये भाग्य खरोखर आज जाहले अर्जुनाकार म्हणून असे प्रेमे फार कृष्ण बोलतो त्याच्या सवे. स्वये भाग्य खरोखर आज जाहले अर्जुनाकार. अर्जुनाचं भाग्य आणि आपलंही भाग्य किती चांगलं आहे की म्हणून असं प्रेमे फार प्रेमाने बोलतोय अर्जुन त्याच्या सवे. श्रीकृष्ण जे गुह्य ज्ञान मात्या पित्यासही सांगतो न राखिले बलरामापासून ते तो सांगे अर्जुनासी. म्हणजे हे जे गुह्य ज्ञान आहे, नॉलेज ऑफ द सेल्फ विच इज एक्स्ट्रीमली सटल, एक्स्ट्रीमली सूक्ष्म आपण ज्याला म्हणू, हे जे सूक्ष्म आणि गुह्य सिक्रेट, एक्स्ट्रीमली सिक्रेट हे जे ज्ञान आहे हे भगवंतानी म्हणजे कृष्णानी आपल्या आईवडिलांना नाही सांगितलं, बलरामाला आपल्या भावाला नाही सांगितलं, परंतु अर्जुनाला तो सांगतोय. लक्ष्मी किती जवळची तिला न सुखेत ज्या प्रीतीची प्राप्ती त्या कृष्ण प्रेमाची आज जाहली अर्जुनासी. म्हणजे
अर्जुनाजवळ ही लक्ष्मी म्हणजे इतकी श्रीमंती त्याच्याजवळ होती, त्याचा हा फर्स्ट कझिन आहे, नाही का. कुंती आणि वसुदेव वसुदेव हे दोघंही भाऊ बहीण होते ना. तर कृष्ण हा अर्जुनाचा सख्खा मामेभाऊ आहे, नाही का. आणि अगदी लहानपणापासून एकत्र वाढलेले आहेत. परंतु इतका श्रीमंत ठेवा म्हणजे ही लक्ष्मी, कृष्ण माझा फर्स्ट कझिन आहे, इज ए फिनॉमिनल लक्ष्मी, म्हणजे श्रीमंती आहे आपली. पण ते माहितीच नव्हतं. तर इतकी जवळची लक्ष्मी असून देखील मला ती माहिती नव्हती, परंतु आज मला ती कळली. या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सनकादिका आशा मोठी, परी त्यांच्याही खटपटी, यश येवढे आले नसे. सनकादिक म्हणजे हे जे सगळे आधीचे ऋषीमुनी होते, किंवा ज्यांना हे सगळं माहिती करून घेण्याची उत्कट इच्छा होती, त्यांना पण जे कळलं नसेल ते अर्जुनाला कृष्णाकडनं इतक्या सोप्या पद्धतीने आणि सहजपणे कळलं. श्रीकृष्णाचे अर्जुनावर प्रेम असे अपरंपार, अर्जुनाने केवढे थोर पुण्य केले कळत नाही. या अर्जुनाने काय पुण्य केलं असेल, त्यामुळे त्याला भगवंताचा स्वतःचा स्वर आणि त्याच्या स्वरामधली ही सगळी गीता ऐकायला मिळाली. केवढं भाग्य असेल, है ना. असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज वॉज एबल टू ट्रॅव्हल बॅक इन टाइम अँड बी प्रेझेंट ॲट द टाइम कृष्ण वॉज नॅरेटिंग द गीता टू अर्जुन, असं म्हणतात. कृष्णाने अर्जुनाला ज्या क्षणी गीता सांगितली त्या क्षणात ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या योगिक सिद्धीनी मागे गेले, म्हणजे ही ट्रॅव्हल बॅक इन टाइम, काळामध्ये त्यांनी संचार केला आणि तो संवाद प्रत्यक्ष ऐकला. त्यामुळे कृष्णाच्या मनामधल्या अनेक गोष्टी ज्या होत्या, किंवा अर्जुनाच्या मनामधल्या ज्या अनेक गोष्टी होत्या, त्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितल्या, ज्या मूळ गीतेमध्ये नाही आहेत, है ना. तर अर्जुनाने केवढे थोर पुण्य केले हे कळत नाही. ज्या प्रेमाच्या बळावर निराकार झाला साकार, जणू झाले हे परस्पर दोघे प्रेमे एक रूप. म्हणजे या दोघांचं प्रेम इतकं घट्ट होतं की त्याच्या बळावर निराकार झाला साकार. म्हणजे परमात्मा जो आहे किंवा ब्रह्म जे आहे ते निराकार आहे, परंतु ते कृष्णाच्या रूपाने साकार झालं. आणि ह्या अर्जुनाचं त्या साकार कृष्णासोबत इतकं प्रेम होतं की त्या दोघांचं मन एकरूप झालं. शरीर एकरूप नाही होणार, परंतु मन एकरूप होईल, है ना. एरवी न गवसे योग्याप्रती, वेदही न ज्या जाणू शकती, ध्यानाचेही न पोचताती डोळे ज्याच्या पर्यंत. म्हणजे योगी लोकांना किंवा वेदांना सुद्धा जे समजणार नाही, वेद हे त्या ज्ञानाचं प्रगटीकरण आहे, शब्दरूप आहे. अल्टिमेटली इन द फायनल एक्सपिरियन्स वी हॅव टू गेट रिड ऑफ, डिस्कार्ड वेद ऑल्सो. वेद सुद्धा गळून पडतील. अनुभव जेव्हा येईल तेव्हा वेदाचं काय करायचं. म्हणजे आता बघा की आपण मागे एकदा उदाहरण घेतलं होतं बघा, की मला समजा देवळात जायचं असेल तर मी काय करेन की मी इथून उठून गराजपर्यंत जाईन. माझ्या गराजमध्ये गेल्यानंतर मी गाडीत बसेन, मग गाडी घेऊन मी देवळापर्यंत जाईन, मग देवळाच्या पार्किंग लॉटमध्ये मी गाडी ठेवून देईन. तिथून मी पुन्हा आपल्या पायाने वर चालत जाईन देवळापर्यंत. तिथे गेल्यानंतर माझ्या पायातले जोडे काढून ठेवीन. त्यानंतर मी आत जाईन आणि नंतर तिथे गेल्यानंतर डोळे मिटून देवासमोर पूर्ण लोटांगण घालीन किंवा साष्टांग नमस्कार करेन. म्हणजे काय झालं की पहिले मी माझे पाय वापरले ॲज अ टूल, उपकरण म्हणून गराजपर्यंत जायला. तिथून गाडी वापरली उपकरण म्हणून तिथून देवळापर्यंत जायला. तिथून पुन्हा माझे पाय वापरले उपकरण म्हणून देवळापर्यंत जायला. जोडे पण होते माझ्या पायामध्ये, ते जोडे मी काढून ठेवले बाहेर. प्रत्येक गोष्टीचा उपयोग आहे, प्रत्येक उपकरणाचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे ह्या गीतेचा देखील उपयोग आहे, वेदांचा देखील उपयोग आहे. वेदांचं सगळं सार जे आहे ते उपनिषदांमध्ये, उपनिषदांचं जे सगळं सार आहे ते सगळं गीतेमध्ये. ठीक आहे ना. तर ह्याची गरज किंवा ह्याचा उपयोग, ह्याची आवश्यकता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याला ते आतून समजत नाही तिथपर्यंत आहे. जेव्हा मला माझ्या आत्मस्वरूपाचा अनुभव आला किंवा येईल, त्याच्यानंतर या शब्दांची गरज नाही उरणार ना.
तेव्हा मग ते गळून पडतील. तर त्याच्यासाठी हे म्हणतात की एरवी न गवसे योग्या प्रती वेदही न ज्या जाणू शकती. कारण की हे सगळं त्याच्या पलीकडे आहे. आपण जी योगासनं करतो किंवा योग मार्गाचा अवलंब करतो किंवा यम नियम आसन प्राणायाम हे सगळं करतो, दीज आर ऑल टूल्स. आपली जी भाषा आहे, दिस इज ऑल्सो ए टूल. हा जो सत्संग आहे, दिस इज ऑल्सो ए टूल. इव्हन दिस सत्संग हॅज टू गो अवे. विक्रम पत्रकिनी हॅज टू गो अवे. आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटवून घ्यायची आहे आणि त्या अनुभवामध्ये सारखं राहायचंय. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही हे सगळं बाहेरचं जे जग आहे ना, हे एन्जॉय पण कराल, याचा तुम्हाला आनंद पण येईल. याच्यापासून तुम्हाला पळून जावं असं नाही वाटणार आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आसक्त तर अजिबातच नाही होणार. असं होईल. हं? तर स्वतःच्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे किंवा स्वतःच्या स्वरूपाची जी जाणीव आहे, ती ह्या सगळ्या शब्दांच्या पलीकडली आहे. हं? निश्चल अनादि अनंत तो आत्मस्वरूप भगवंत, किती पहा कृपावंत झाला अर्जुन प्रेमाने. निश्चल अनादि अनंत म्हणजे कृष्ण जो आहे तो अनादि अनंत आहे, तो आत्मस्वरूप आहे भगवंत. तो पहा किती कृपावंत झाला अर्जुनावर जे प्रेम होतं त्याच्यामुळे, अर्जुन प्रेमाने. हं? जो आकाराच्या अतीत त्रैलोक्य ज्याच्या उदरात, तो कसा अगदी हातात अर्जुना सापडे प्रेमाने. अर्जुनाचं प्रेम होतं कृष्णावर, त्यामुळे अनंत जो परमात्मा आहे, ज्याच्या आतमध्ये त्रैलोक्य, तिन्ही लोक ज्याच्या आत आहेत. म्हणजे हा मर्त्य लोक, पाताळ आणि स्वर्ग हे तिन्ही लोक ज्याच्या आतमध्ये आहेत, तो कसा अगदी हातात. किंवा तिसरे 3 लोक कुठले माहिती आहे का? जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था. आपल्याला ह्या 3 अवस्था सर्वसाधारण लोकांना माहिती असतात, राईट? तर दीज आर ऑल्सो लोक. लोक म्हणजे स्टेट्स ऑफ एक्सपिरियन्स. लोक म्हणजे वेकिंग एक्सपिरियन्समध्ये आपल्याला ह्या जगाचा अनुभव येतो, राईट? जागृत अवस्थेमध्ये. जागृत अवस्था हा एक लोक झाला. स्वप्नावस्था हा दुसरा लोक झाला. स्वप्न लोक, जागृत लोक आणि तिसरा म्हणजे निद्रा लोक. त्याच्यामध्ये दोन्ही लोकांचा अभाव. हे जे तिन्ही लोक ज्याच्या उदरात आहेत कृष्णाच्या, तो कसा अगदी हातात आला अर्जुना सापडे प्रेमाने. त्याच्यानंतर श्री भगवान वाच म्हणतात, इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हमव्ययं विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. कृष्ण म्हणाले अर्जुनासी, आम्ही हा योग सूर्यासी कथिला परी त्या गोष्टीसी आज दिवस फार झाले. मी सूर्याला आधी सांगितलं होतं पण त्याला खूप दिवस होऊन गेला. सूर्याने ही योगस्थिती उपदेशिली मनुप्रती, मनुने कृतीत आणूनली इक्ष्वाकुला सांगितली. मनु म्हणजे कोण? जो मनन करणार आहे, जो ह्या सगळ्या नियमांना समजून घेऊन त्या नियमांनुसार स्वतःचं आयुष्य चालवतो. ह्या सगळ्या नियमांना तो आपल्या जीवनामध्ये उतरवतो, ज्यानुसार तो आचरण करतो, तो मनु आहे. तो मनु म्हणजे कोण आहे? तो तूच आहेस बाबा. तो मी देखील आहे. जर मी अशा प्रकारे राहिलो तर. तो मनु बाहेर नाहीये कुठे, मीच आहे तो. आम्ही प्रथम सांगितली तेव्हापासून अशी भली ही क्रमाने विस्तारिली योग ज्ञान परंपरा. ही आम्ही प्रथम सांगितली. कृष्ण म्हणतोय की मी ही सगळी, पहिले सूर्याला, मग त्यांनी मनुला, त्यांनी इक्ष्वाकुला, आम्ही सगळ्यांनी हे असं जे सांगितलं तेव्हापासून ही अशी बली परंपरा, योग ज्ञान परंपरा ही क्रमाने विस्तारिली. अशा प्रकारे ह्याचा विस्तार झाला. तर एवढा सगळा नमनाला घडावर तेल म्हणतात ना, तसं पहिल्या श्लोकाबद्दल आपण इतकं चिंतन केलं. त्याच्याबद्दल जर कोणाला आतापर्यंत काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करा आणि सांगा. सो हाऊ वॉज इट? आणि जर कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण त्याच्या पलीकडचा दुसरा श्लोक घेऊ. अशा परंपरेतून नाही आता काय, अशा परंपरेतून हा राजर्षीच लाभला, पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला. अशा परंपरेतून हा राजर्षीच लाभला, म्हणजे हा जो योग मी आता तुला सांगतोय ना, तो ह्या परंपरेतून ह्या सगळ्या राजर्षी लोकांना लाभला, परंतु काळबळाने या लोकी तो योग लोपला. सो इट डिसअपियर्ड ओव्हर टाइम बिकॉज people forgot. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगे नष्ट परंतप. This supreme science was thus received through the chain of disciplic succession
and the saintly kings understood it in that way. But in course of time, the succession was broken, and therefore the science as it is appears to be lost. This is the tragedy. तर त्याच्यासाठी आपले बंधू किशोरजी काय म्हणतात की हा योग एकाने दुसऱ्याला हे अर्जुना असा शिकविला, जो राजर्षींना समजला तो कालौघात नष्ट पावला. तर वृत्तबद्धामध्ये कसे म्हणतात बघा ते, दिला योग एका कडूनी दुजाला, मुनीना व राजर्षीना ज्ञात झाला, असा योग पार्था दिला मी जगाला, परी काल ओघात तो नष्ट झाला. है ना. तर त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की मग पुढे आणिकांनी जाणिले ह्या राजर्षींनी, परी तेव्हापासूनी आता न कोणी जाणते या. कारण विषय वासनेवर प्राण्यांचा पडला सारा भर, आणि तयांना शरीर वाटू लागले महत्वाचे. बघा, आपल्याला जर शरीर महत्वाचं वाटायला लागलं तर आपल्याला हा योग लक्षात येईल का? आपण हा विसरून जाऊ, कारण की वी विल बी सो एनग्रॉस्ड इन सेन्स ग्रॅटिफिकेशन. आपल्या इंद्रिय सुखांसाठी आपण इतके बिझी राहू की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. वाढता देहाचा अहंकार, बुद्धी ही झाली तदाकार, मग स्वाभाविकपणे विसर पडला आत्मज्ञानाचा. वाढता देहाचा अहंकार म्हणजे मीच देह आहे, ही जी अहंता आहे ही वाढली, त्याच्यामुळे बुद्धी तदाकार झाली. सो माय इंटेलेक्ट इज ट्राइंग टू प्रोटेक्ट माय आयडेंटिटी ॲज द बॉडी. आपण जे जगामध्ये प्रगती झालेली बघतो ना जी सगळी, ती आपल्या देहाला सुखी ठेवण्यासाठी झालेली. म्हणजे आपण बाहेरच्या जगामध्ये भौतिक प्रगती झालेली म्हणतो ना, ऑल द गॅजेट्स वी सी अराउंड अवर सेल्स, दे आर ऑल युजफुल टू कीप द बॉडी इन अ स्टेट ऑफ प्लेजर. परंतु त्याच्या पलीकडचा विचार आपण फारसा करत नाही. तो जर केला तर किती चांगलं होईल. तर तो विचार आपला आता सुरू आहे ना. आत्म्याविषयी विशेष प्रेम असावे जियेस, ती बुद्धी परिमार्गास भलत्या आता लागली की. ज्या बुद्धीला आत्म्याविषयी विशेष प्रेम असायला हवं, ती बुद्धी भलत्या मार्गास लागली ना, असं झालं. मग विषयांच्या भोगात सुख वाटले अत्यंत, प्राणापलीकडे उपाधीत लोक रंगले प्रपंचाच्या. मग विषयांच्या भोगात अत्यंत सुख वाटलं, त्यामुळे प्राणापलीकडे उपाधीला आपण जपायला लागलो. म्हणजे कसं की मी मेलो तरी सुद्धा माझा पुतळा उभा राहायला पाहिजे, माझ्या नावाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, देश असायला पाहिजे. तर कारण की मी स्वतःला हे मानून बसलेलो आहे. आय हॅव अज्युम्ड मायसेल्फ टू बी दिस लिमिटेड आयडेंटिटी. त्याच्यामुळे ह्या उपाधीला मी प्राणापलीकडे जपतोय आणि तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तिला प्रॉपगेट करण्याचा प्रयत्न करतोय, तिला कायम राखण्याचा प्रयत्न करतोय, जी कायम राहूच नाही शकत. ऐशी स्थिती होता निर्माण, कोणास रुचे आत्मज्ञान, विषय सुखोपभोगी जन निमग्न झाले भ्रांतीने. अशी स्थिती होता निर्माण, कोणाला रुचे आत्मज्ञान. म्हणून तर बघा ना की आपल्या या चिंतनामध्ये किती लोक आहेत? 15-20 लोक येतात. कारण की ह्या 15-20 लोकांना ह्या विषयामध्ये रुची आहे. परंतु जगाची लोकसंख्या किती आहे? त्यापैकी किती लोकांना ह्या विषयामध्ये रस आहे? फार कमी लोकांना रस आहे. त्यांनी काय फरक पडतो? बिलकुल फरक नाही पडत. मी ह्याच्यामध्ये रस घेतो किंवा नाही, ह्याच्याने फरक पडतो. लोकांचं जाऊ द्या. मला ह्या विषयामध्ये रस आहे की नाही, मला हे जाणून घेण्यामध्ये रस आहे की नाही. कारण मला हे कळलेलं आहे की ह्या जगामधल्या वस्तूंमध्ये शाश्वत सुख नाहीये. नागड्यांच्या समुदायात उंची वस्त्राचे न मोल होत, जन्मांध जे ते राहतात तेथे सूर्य नसल्या परी. नागड्यांच्या समुदायात उंची वस्त्राचे न मोल होत, त्यांना कपडे घालायची गरजच वाटत नाही, त्यामुळे उंची वस्त्राचं मोल तिथे होईल का? नाही होणार. त्याचप्रमाणे जिथे जन्मांध राहतात की ज्यांनी कधी उजेड बघितलेलाच नाहीये, तिथे सूर्य असला तरी काय फरक पडेल? हे सूर्य नसल्या परी. जेथे बहिरे सारे जन, तेथे संगीता मानी कोण, कोल्ह्यांचे का कधी मन, चांदण्याचे प्रेमधरी. जेथे बहिरे सारे जन, तेथे संगीता मानी कोण. सगळे बहिरे असले ते संगीत तुम्ही घेऊन गेलात तर काय फरक पडेल?
नाही होणार, काही काही नाही होणार. कोल्ह्यांचे का कधी मन चांदण्याचे प्रेम धरी. कोल्ह्यांना चांदणं नाही आवडत. चंद्रोदयाच्या वेळेला ज्याचा मिटून जातो डोळा, ऐसा तो का कावळा चंद्राप्रती ओळखतो. कावळ्यांनी कधी चंद्र बघितलेलाच नाहीये, है ना. तसे वैराग्य ज्या न शिवते, विवेकाची भाषा न कळते, ते मूर्ख मज ईश्वराते येऊन कसे पोचतील. माझ्यापर्यंत लोक ज्यांना वैराग्य झालेलं नाहीये ते कसे पोचतील, ज्यांना विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी नसतील कळल्या. विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी, ह्या पहिल्या दोन पायऱ्या आहेत, त्या पहिल्या दोन क्वालिफिकेशन्स आहेत, प्री क्वालिफिकेशन्स फॉर गेटिंग इन टू द वेदांत क्लास. ते जर नसेल तर आपण या वेदांताच्या क्लासमध्ये येऊच नाही शकत. ते मूर्ख मज ईश्वराते येऊन कसे पोचतील. न कळे कसा मोह वाढला, तेणे फार काळ वाया गेला, म्हणून पहा हा लुप्त झाला, जगी निष्काम कर्मयोग. न कळे कसा हा मोह वाढला, ह्या जगामध्ये हा मोह कसा वाढला हे काही कळत नाही, परंतु हा वाढल्यामुळे जो निष्काम कर्मयोग आहे तो लोप पावलाय. ही आपली शोकांतिका आहे. परंतु याच्यावर उपाय आहे आणि त्या उपायांवरच तर आपण चिंतन करतोय ना. आतापर्यंत आपण पहिला आणि दुसरा असे 2 श्लोक बघितले चौथ्या अध्यायामधले. ते ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल, प्रश्न असतील, बोलायचं असेल तर आपण अनम्यूट करा आणि बोला. पण छान, म्हणजे मला बरं वाटलं की आज आपण चौथ्या अध्यायाचं जे सगळं इंट्रोडक्शन होतं, ज्ञानदेवांनी सांगितलेलं ते सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर 2 श्लोक पण बघितले. सो इट वॉज गुड. संस्कृताताई, आपल्याला काही बोलायचं आहे का? आपण व्हिडिओ ऑन केला आपला, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. इट्स नाईस टू सी यू आफ्टर अ लॉंग टाइम. जयश्रीताई, नाईस टू सी यू ऑल्सो. बोला, संस्कृता काही बोलायचं का? गो अहेड. अजून थोडं समजायला अवघड जातंय मला, कळेल पण कळेल प्रयत्न हळूहळू. करते. हो. वी हॅव टू कीप ॲट इट. इनिशियली नाही हो. कळत, परंतु इव्हेंच्युअली कळतं. कळेल. कारण हे जे द्वंद्व आहे की अर्जुनाचं आणि कृष्ण त्याला जे समजवतोय, थोडं थोडं समजतंय. थोडं थोडं समजतं. गुड, समजेल. ॲज वी कीप कॉन्टेम्प्लेटिंग ऑन दिस विल अंडरस्टँड. दोघांनी हात वर केलेत, तर एक समीर आणि शांभवी दोघांनी केलेत. तर समीर, गो अहेड, अनम्यूट युअरसेल्फ आणि आस्क युअर क्वेश्चन. काय प्रश्न आहे? गुड इव्हनिंग दादा. नमस्कार. मी असं अज्युम करतोय की तुम्ही म्हणत होता की आपण सगळे मनू लाईक आहोत, म्हणजे नॉट ऍक्च्युली मनू, बिकॉज दॅट वुड बी नॉट पॉसिबल. जसं लहान मुलगा किंवा लहान मुलगी गीतेचं श्लोक म्हणायला घेते, तर त्यांना शिकवल्याशिवाय त्यांना ते येणार नाही. तर ते शिकवतं कोण? की त्यांचे जे आई वडील असतील किंवा मोठे गुरु लोक लोक. असतील, हा, टीचर जे काय असेल ते, आणि त्यांना कोणी शिकवलं तर ते. सो दॅट इज व्हॉट प्रॉब्ली लॉर्ड कृष्णा इज सेइंग टू अर्जुना. करेक्ट. की मी शिकवलं गीता सूर्याला, आणि मी मनू आणि इक्ष्वाकू, म्हणजे इक्ष्वाकू म्हणजे हे रामाचे काय म्हणतात ते त्याचे पूर्वज. पूर्वज. तर ते म्हणून, आणि मग मध्ये मध्ये ते निघून गेलं ते गीता. करेक्ट. आणि आता गरज पडली म्हणून मी पुन्हा तुला देतोय. करेक्ट. सो हे नुसतं एक ऑब्झर्वेशन आहे, पण प्रश्न आहेत, पण ते ऍक्च्युली पुढच्या वेळेस घेऊ ना आपण, पुढच्या वेळेस घेऊ प्रश्न. म्हणजे नेक्स्ट जे आहे 5वा श्लोक, त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यामध्ये आहे. फंडामेंटल सुरू होईल. घेऊ ना, जरूर घेऊ. हिअर शांभवी, तू पण हात वर केला होता. शांभवी, तुला बोलायचं का काही? अनम्यूट कर स्वतःला. नमस्कार दादा. हो, माझा हा, बोल. आवाज येतोय? आवाज येतोय ना, बोल ना. खूप सुंदर. दादा, मला हे विचारायचं होतं, तुम्ही जे तत्वमसीचं सांगितलं की आपणच परमात्मा आहोत म्हणून. तर मग आपण जे म्हणतो की या सृष्टीचे जे चालक आहेत तो परमात्मा आहे, किंवा मग आपण प्रत्येक काम देवाला नमस्कार करून चालू करतो किंवा देवाचं पूजा नामस्मरण जे करतो, मग त्याला काहीच अर्थ उरत नाही का? म्हणजे आपणच जर परमात्मा असू तर मग वेगळा असा वरती जो सृष्टी चालक आहे, जो नियंत्रक आहे, मग तो परमात्मा वेगळा नाहीये का? खूप चांगला प्रश्न आहे हा. याचं जे उत्तर आहे ना,
ते उत्तर हनुमानाने रामाला जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये, की हनुमानाला एकदा रामाने विचारलं की तुझं माझ्याबद्दलचं काय मत आहे. तर हनुमान काय म्हणतो की देहभावानी मी तुझा दास आहे. ओके. त्यानंतर जीवभावानी मी तुझा अंश आहे आणि आत्मभावानी तू आणि मी एकच आहोत, असं आहे. म्हणजे कसं की जोपर्यंत मी देहबुद्धीत आहे किंवा मला मी देह आहे असं वाटतं आहे, तोपर्यंत मी भगवंताचा दास आहे. मी त्याची सेवा करतोय. ओके, आय एम सरेंडर्ड टू हिम. जीवभावानी म्हणजे व्हेन आय कन्सिडर मायसेल्फ टू बी अ सेन्शियंट बिईंग, आय एम ऑल्सो सेन्शियंट, यू आर ऑल्सो सेन्शियंट. त्या भावनेने मी तुझा अंश आहे. म्हणजे तू पूर्ण आहेस आणि मी तुझा छोटासा अंश आहे. आणि आत्मरूपाने तू आणि मी एकच आहोत. तर ह्या तिन्हींमध्ये काय फरक आहे पहा, की जिथे देहबुद्धी आहे ना, ज्याच्यामध्ये मी स्वतःला देह मानलेला आहे, तोपर्यंत मला देहरूपी ईश्वराची गरज आहे. तो म्हणजे मग कृष्ण असेल, राम असेल, आणखीन कोणी असेल, इष्टदेवता आपली जी कोणी असेल ती, सगुण साकार. ठीक आहे. त्या एक्सपिरियन्समध्ये, त्या अनुभवामध्ये आपण त्या ईश्वराचे दास आहोत. आणि कुठलंही काम करण्यापूर्वी आपण त्या ईश्वराचं स्मरण करून आणि मग सुरू करावं. इज ओके. दिस इज शुद्ध द्वैत. where myself and ईश्वर are two separate entities, they are always separate. ओके. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे विशिष्ट अद्वैत. त्याच्यामध्ये जीव जो मी आहे तो ह्या भगवंताचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे, नारायणाचा मी अंश आहे. हा विशिष्ट अद्वैत आहे. आणि त्याच्यानंतर आत्मरूपाने तू आणि मी एकच आहोत, हे अद्वैत आहे. ठीक आहे. आता पहा की तू जे मला प्रश्न विचारला, तू जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आपण ईश्वर म्हटलो, कुठला तरी ईश्वर म्हणजे कृष्ण म्हण, राम म्हण, आणखीन कोणी म्हण, तो जो ईश्वर आहे त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते तुला कुठे होते? ते तुला तुझ्या हातात होत आहे ना. सो इव्हन दो ईश्वर अपियर्स टू बी आउटसाइड ऑफ मी, इव्हन दो ईश्वर अपियर्स टू बी अपार्ट फ्रॉम मी, आय फील ईश्वर, आय एक्सपिरियन्स ईश्वर, आय अंडरस्टँड ईश्वर विद इन मी. हे बाहेरचं जग दिसतंय खरं आहे, ठीक आहे, फाईन, परंतु त्या जगाचा अनुभव मला माझ्या हात होतोय ना. तर जेव्हा समष्टीवर जेव्हा माया अध्यारोपित होते, तेव्हा जे दिसतं त्याला म्हणतात ईश्वर. समष्टीवर जेव्हा पंचकोशांची उपाधी अध्यारोपित होते, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या जीवाला जे सगळं काही दिसतं स्वतःच्या व्यतिरिक्त ते आहे जगत. एव्हरीथिंग इज जगत. सो जीव जगत ईश्वर जे आहे ना, दीज आर ऑल जगत. म्हणजे नामरूपाची उपाधी जेव्हा त्या ब्रह्मावर असते तेव्हा त्याला म्हणतात जगत. पंचकोशांची उपाधी जेव्हा ब्रह्मावर असते तेव्हा त्याला म्हणतात जीव. आणि मायेची उपाधी जेव्हा त्या ब्रह्मावर असते तेव्हा जे दिसतं त्याला ईश्वर म्हणतात. सो जीव, जगत आणि ईश्वर, दीज आर थ्री अपियरन्सेस because of the superimpositions on the same reality called Brahma. But that reality you are. See, you have yourself assumed to be a जीव. आपण स्वतःला जीव समजलेलो आहोत, मानलेला आहे. ती मान्यता चुकीची. तर जोपर्यंत त्या जीवभावामध्ये आहोत आपण, तोपर्यंत आपण त्याचे अंश आहोत असं समजायला काही हरकत नाही. जोपर्यंत आपण देहभावामध्ये आहोत तोपर्यंत आपण त्याचे दास आहोत असं समजायला काही हरकत नाही. अँड दीज आर ऑल डिफरंट लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग ॲज वेल एज रियालिटी. ओके. म्हणजे पहा की आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचत असतो तेव्हा त्या पुस्तकामध्ये जी गोष्ट असते ती गोष्ट खरी मानून आपण त्या गोष्टीमधली जी पात्र असतात त्यांच्याबद्दल चर्चा करतो, ॲज इफ दोज कॅरेक्टर्स आर रिअल, नाही का? इज दॅट रिअल? नो, बट वी डिस्कस इट ॲज इफ इट इज रिअल. त्यानंतर आपण जेव्हा रेग्युलर आपल्या जागृतावस्थेमधल्या अनुभवाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ रियालिटी. दॅट इज अ ट्रान्झॅक्शनल रियालिटी. दॅट इज अ प्रॅक्टिकल डे टू डे रियालिटी. व्यावहारिक सत्ता त्याला आपण म्हणू किंवा व्यावहारिक अनुभव म्हणू आपण. व्यावहारिक सत्य आहे. ह्या जगामध्ये आपल्याला जो काही अनुभव येतो जागृतावस्थेमध्ये, ते जे सत्य आपल्याला जाणवतं ते आहे व्यावहारिक सत्य. आणि जे खरं सत्य, आपलं आध्यात्मिक सत्य, ते म्हणजे त्या सत्यावर हे सगळे अध्यारोप जेव्हा होतात तेव्हा अनेक गोष्टी दिसतात, अनेक गोष्टींचा भास होतो. तर व्यावहारिक सत्य
अद्वैतामध्ये किंवा वेदांतामध्ये नाकारलेला नाहीये. व्यावहारिक सत्य देखील आहे आणि त्याचा उपयोग पण आहे. परंतु ते सत्य आपल्याला एका विशिष्ट जागेपर्यंत घेऊन जाईल आणि मग तिथे गेल्यानंतर ते गळून पडेल. असं होईल. फेकायची काहीच गरज नाही. म्हणजे तुम्हाला जर भूक लागली असेल तुम्ही जेवा. आता मला लागायला लागली आहे भूक. म्हणजे मी ब्रेकफास्ट केला होता सकाळी आज खरं तर. पण तरी मला आता भूक लागलेली. कारण की चिंतन पुष्कळ झालं. ते म्हणतात की आपण 8 तास जेवढं काम करू त्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा खर्च नाही होणार ना, तेवढी 1 तास बोलल्यामुळे खर्च होते. तर गेला 1 तास बोलणं सुरू आहे ना. फारसं म्हणजे मला प्रश्न वगैरे कोणी विचारले नाही किंवा मध्ये कोणी काही बोललं नाही. तर 3 जणांनी हात वर केलेले आहेत. तर दीपक गो अहेड. हो दादा, पण मला त्याच्यात एक फक्त विचारायचं होतं. तुम्ही जे विचार. समजावून सांगितलं त्याच्यात. काय की का? तुम्ही जे म्हणजे इव्हन आपण जे किंवा तुम्ही आता जे म्हटलात, की अंश आहोत किंवा परमात्मा स्वरूप म्हणतो आपण म्हणजे हां. स्वतःला आपण आत्मा आहोत. पण परम आत्मा कारण आपल्यामध्ये त्याचे काही गुणधर्म आहेत म्हणून आपण त्याला स्वरूप किंवा अंश म्हणतो. पण जो परम आत्मा आहे तो आपल्या वरती कोणीतरी वेगळा आहे. मग असं जे जे समज आहे तो पण तुम्ही म्हणतात, की म्हणजे तो पण नाहीये का बरोबर? See, when we are in the experience of जीव भाव, जोपर्यंत तू स्वतःला जीव मानते आहेस ना, जोपर्यंत तू स्वतःला वेगळा जीव मानते आहेस आणि मला वेगळा जीव मानते आहेस किंवा ईश्वराला वेगळं मानते आहेस, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी व्हॅलिड आहेत आणि त्या करणं आवश्यक पण आहे. म्हणून तर देहभावामध्ये असताना किंवा देहबुद्धीमध्ये असताना आपल्याला कर्मयोग सांगितलाय. तो कर्मयोग म्हणजे काय आहे, की आपण आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आतापर्यंत जे काही कर्म करत होतो, त्याच्यामुळे आपल्याला जो काही आनंद मिळत होता किंवा जे सुख मिळत होतं, त्याच्यापेक्षा जास्त सुख आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपण जेव्हा तेच कर्म सगळ्यांच्या कल्याणासाठी करू तेव्हा होतं. हा अनुभव आहे. याला म्हणतात कर्मयोग. ते जितकं आपण जास्त करत जाऊ, तितक्या एक्सटेंटमध्ये आपलं जे चित्त असेल ते शुद्ध होईल. सो आवर परसेप्शन विल बी क्लॅरिफाईड ॲज वी अंडरटेक कर्मयोग असं होईल. सो वी नीड टू कीप डुईंग दॅट अँड देन वी विल ग्रॅज्युएट फर्दर. मग त्याच्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येईल की अरे केवळ मी कर्म करतोय म्हणून गोष्टी नाही घडत. माझ्या कर्म करण्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर शक्ती एकत्रित जेव्हा येतात तेव्हा ते कर्म फळाला जातं. म्हणजे आपण किती जरी संकल्प केला की मला अमुक करायचं तमुक करायचंय, परंतु तो संकल्प पूर्ण होण्यासाठी केवळ आपलं कर्म इज नॉट सफिशियंट. मेनी अदर थिंग्स हॅव टू कम टुगेदर, राईट? म्हणजे अगदी आत्ताचा अनुभव घेऊ की तुला मी जे सांगतोय ते ऐकण्याची इच्छा आहे. ठीक आहे. तर तू तुझं लॅपटॉप उघडणं किंवा फोन उघडणं आणि त्या झूममध्ये लॉग इन करणं इटसेल्फ इज नॉट सफिशियंट. ते झूम व्यवस्थित चालणं, इंटरनेट व्यवस्थित चालणं, हे सगळं कनेक्शन व्यवस्थित राहणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ना. तर त्याच्यावर तुझा काही कंट्रोल नाही आहे. राईट? सो आपण जगातल्या म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे जरी बघितलं ना, तरी सुद्धा आपल्याला हेच लक्षात येईल की केवळ माझ्या कर्म करण्यामुळे त्या कर्माचं फळ नाही होत आहे. म्हणजे मला कर्म करणं तर आवश्यक आहेच. म्हणजे तू जर हा कार्यक्रम जॉइन केलाच नसता, झूम लिंक ओपन केलीच नसती, तर तू येऊच नसती शकली. दॅट यू हॅव टू डू. परंतु बाकीच्या गोष्टी सुद्धा अलाइन होणं आवश्यक आहे. त्याला आपण म्हणतो ईश्वराची कृपा. राईट? सो व्हेन वी अंडरस्टँड that the world not appears but works in this manner, मग त्या शक्तींविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्यांना आपण शरणागत होतो. त्यांनी आपल्यावर प्रसन्न राहावं म्हणून आपण अनेक प्रकारच्या उपासना वगैरे करतो. त्याच्यावर ओके. आणि त्यांनी होतही असं नाही म्हणत आहे की मी ह्या सगळ्या अंधश्रद्धा त्या नाही आहेत. आपल्या वेदांमध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी मार्गदर्शन आहे. तर जे लोक देहबुद्धीमध्ये आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे. जे लोक जीवभावामध्ये आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे आणि ज्यांना त्याच्या पुढे जायचं त्यांच्यासाठी पण मार्गदर्शन आहे. इट्स ओके. करू आपण याच्यावर चिंतन. पण हा चांगला प्रश्न आहे. दीपक, यू हॅव बीन वेटिंग पेशंटली. व्हाय डोंट यू गो अहेड अँड से समथिंग? राईट. ऍक्च्युली या 2 श्लोकांमध्ये मला असं रिअलायझेशन झालं की म्हणजे ज्या वेळेला हे श्लोक सांगितले गेले, गीता सांगितली गेली, त्याच्या आधी तोपर्यंत योग आणि जे आपले शास्त्र आहेत त्यांची नॉलेज कमी झाली होती. आणि बिकॉज ऑफ पॅसेज ऑफ टाइम म्हणजे मनू आणि इक्ष्वाकूच्या वेळानंतर एवढी अवधी झाली की
अधर्म रॅम्पेंट झाला असेल, करेक्ट. त्यामुळे कृष्णाने हे परत जन्म घेऊन आणि ही परत गीता सांगितली. करेक्ट. ते रिअलाइज झालं. करेक्ट आहे ना, मग असंच आहे. तर त्या इनफॅक्ट त्याच्यानंतर आता ह्या या अध्यायामध्ये पुढे भगवान सांगणार आहे आपल्याला की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ते सांगणार आहे. तर जेव्हा जेव्हा अशा प्रकारे अधर्म जास्त होतो, धर्माला ग्लानी येते, धर्म कमी होतो, तेव्हा भगवंत अवतार घेतात असं ते स्वतः म्हणतात. अशा प्रकारे आपण इथे आत्तापुरतं आजचं चिंतन थांबूया आणि नंतर पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटू. पण इतके सगळे लोक तुम्ही आलात आणि 10-15 मिनिटं आपण उशिरापर्यंत बोललो, त्याच्याबद्दल आनंद आहे मला. आणि आपण पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.